29 तारखेला फडणवीस साहेब मी तुमच्या घराबाहेर येतोय. बीडमधून जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. फडणवीसांनी पोलिसांवरती दबाव टाकल्यामुळे मोर्चामध्ये जाळपोळीची शक्यता. जरांगेंचा गंभीर आरोप. 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं कूच. आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचं आवाहन. छाती बडवण्यापेक्षा जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा. मतचोरीच्या आरोपांच्या नंतर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर. महायुतीच जिंकणार. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही भाष्य. मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरे बंधूंची युती. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी व्हावी, राज ठाकरेंची मागणी. तर डोळ्यामध्ये तेल घालून मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा. उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन. बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावरती येण्याचं आमंत्रण. उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार. बोगस लाडक्या बहिणींमुळे मंत्र्यांना धडकी. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गैरप्रकार. 26 लाखांपेक्षा अधिक बोगस लाभार्थींची पोलखोल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी. मग योजना बंद करू का? एबीपी माझाच्या रोखठोक सवालामुळे अजित पवारांची चिडचिड. प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन. वकील निलेश हळदणकरच्या घरी आयकरच्या अधिकाऱ्यांचा 6 दिवस मुक्काम. मोठं घबाड हाती. मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग. बाजारपेठांमध्ये नवचैतन्य. खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी. आणि भारताचा सलामीवीर चेतेश्वर पुजाराकडून निवृत्ती जाहीर. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी होऊनही पुजाराला स्थान नाही. अखेर क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा.